नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जावरे पाटील. तालुका पशुवैद्यकीय दवाखाना पारनेर पासून या रस्त्याचं मी आता शूटिंग घेणार आहे. रस्ता किती भयानक आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. इथं इकडं सरकारी दवाखाना आहे. हे रस्त्याचे खड्डे पहा. तुम्हाला इथून डायरेक्ट कचेरीपर्यंत मी खड्डे दाखवणार आहे टप्प्याटप्प्यावर. आता या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी मला वाटतं कदाचित मशीन आली असणार आहे, पण हे रस्त्याचे खड्डे पहा, किती खड्डे भयानक आहेत. इकडून सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यासमोर शिवसेनेचे सत्ताधारी पार्टीतील नगरसेवक म्हणता येईल युवराज पाटरा यांचं हॉटेल घर आहे. या ठिकाणचे खड्डे पहा. पुढे गेल्यानंतर खासदार निलेश लंकेंचं ऑफिस आहे. नगराध्यक्ष डॉक्टर कावरेंचं हॉस्पिटल आहे, घर आहे. तर पार डायरेक्ट आमदार काशीनाथ दाते, माजी नगराध्यक्ष विजूभाऊ आवटी यांच्या ऑफिसच्याच घरासमोरच तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या घरासमोरून किंवा मेन रस्त्याची अवस्था झालेली आहे पारनेर शहरातील. काय आता आंदोलनं करायची, काय करायची आणि याची दात कोणाकडे मागायची, कोणाला त्या रस्त्याचं घेणं नाही असं दिसतंय. हे पाहू शकता आपण. हे हॉटेल यशवंत समोरील रस्ता आहे हा. इतकं म्हणजे वाहन चालक डायरेक्ट उजव्या हातावरून डाव्या हातावरून डायरेक्ट उजव्या हाताला गाडी चालवायला लागलेली आहे असं दिसतंय एकंदरीत. इतका बेकार रस्ता आहे. इथं पुढे गेल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष अर्जुन काका भालेकर यांचं हॉटेल आहे. इकडं यांचं घर आहे. तिकडं त्यांच्या म्हणजे सगळेच सत्ताधारी म्हणा, विरोधक म्हणा, सगळेच पक्षाचे लोक ह्या रस्त्याच्या कडेला राहतात असं म्हणता येईल. आणि त्या ठिकाणी अशी अवस्था इतकी बेकार आहे की सांगू शकत नाही. जायला किती वेळ लागतो रस्त्याने तुम्हाला ते दाखवतो मी समोर. आता इथपर्यंत याला 2 मिनिटं लागलेले आहे. आता गौरव गार्डनपासून चाललो आहे. आता समोर निलेश लंकेंचं ऑफिस आहे. इथून पुढे तुम्हाला दाखव. इथे पण वाढले खड्डे बघा तुम्ही. हे खासदार निलेश लंके साहेब यांच्या ऑफिस जवळून चाललोय. हे रस्त्याचे खड्डे बघा. पारनेरचा हा रस्ता इतका भयानक या आधी कधी झाला होता का कमेंटमध्ये सांगा मला. आता हे समोर विघ्नहर्ता हॉस्पिटल दिसतंय, ते विद्यमान नगराध्यक्षांचं हॉस्पिटल आहे. विद्यमान नगराध्यक्षांच्या हॉस्पिटल समोरचे खड्डे बघा. हे पहा खड्डे. इकडून सभापती मार्केट कमिटीचे गंगाराम बेलकर यांचं घर आहे, दुकान आहे. हे त्या घरात तिथून चाललेलो आहे आपण पाहू शकता. त्यांच्या घरापुढेचे खड्डे बघा. आता हे शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणार मी. आपण सुरू केलं नगरसेवक युवराज पाटरा, त्याच्यानंतर माजी उपनगराध्यक्ष अर्जुन शेठ भालेकर, नंतर खासदार निलेश लंके यांचं ऑफिस, त्याच्यानंतर नगराध्यक्ष डॉक्टर कावरे यांचं आपलं हॉस्पिटल आणि घर. आता हे आपण पाहता इथं परिधानच्या पुढे आल्यानंतर इथं या ठिकाणी आलेलो आहे. पाहू शकता हे रस्ते काय खड्डे आहेत भयानक. पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता. आपण स्टँड जवळ आलेलो आहे. ऋषिकेश हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर हे बघा हे खड्डे. हे खड्डे एकदम व्यवस्थित खड्डे दिसत आहेत. हे समोर स्टँड आहे. हे मुद्दामून सर्व नेत्यांची नावं घ्यायची कारण किंवा सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांच्या इथं त्यांच्या घरांच्या पुढं, दुकानांच्या पुढं, ऑफिसेस पुढं हे खड्डे आहेतच पडलेले. आता आपण स्टँड पाशी आलेलो आहे. सगळ्यात भीषण परिस्थितीमध्ये स्टँड परिसर चौकाची आहे. हा स्टँडच्या जवळचा चौक. इकडं जामगाव रोड जातो, इकडं समोर पारनेर रोड. हे पहा इथं मध्ये कॅरेटच ठेवलेलं आहे. इथं खड्डा पडलेला आहे. वाहन चालकांना अडचण म्हणून हे फळावाल्या विक्रेत्यांनी कॅरेट ठेवले मोकळं उलटं साईडला उलट तिरकं करून. हे बघा हा चौक, पारनेरचा चौक. समोर महात्मा फुले यांचा पुतळा. या साईडला मार्केट कमिटीचं हे गेट, सैनिक सहकारी बँक, महानगर बँकचा हा चौक आहे. चांगला अगदी झूम करून दाखवतो. हे बघा खड्डेच खड्डे, हे खड्डेच खड्डे. तर इथून वाहन चालकांनी जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. त्या साईडनी खड्डे बघा. त्या साईडनी मारुती मंदिर तिथे त्या साईडने खड्डे आहेत. झूम करून दाखवतो इथं खड्डे. या दर्ग्या शेजारचा हा रस्ता. पुढे गेल्यानंतर बघा इथं पंप आहे आणि पंप शेजारी
नगरपंचायत पारनेरनी हा शहीद जवान बाबासाहेब कावरे मार्ग म्हणून इथं हा घोषित केला. इथं बघा हे खड्डे, या ठिकाणी आमदार काशीनाथ दाते सर यांचं ऑफिस आहे. हे पहा, हे खड्डे बघा. तर नक्की पारनेर शहर, पारनेरला म्हणजे बघ तालुक्याचं ठिकाण, हा सुपा पारनेर रोड, इकडं दाते सरांचं ऑफिस आहे. हे बघा हा खड्डे. याविषयी आता मला वाटतं 2 महिन्यापूर्वी 2 महिन्याच्या दरम्यान 1 महिन्याच्या दरम्यान मिटिंग पण झाली आहे रस्त्याच्या. मला वाटतं दाते सरांनी मिटिंग घेतली आणि खासदार लंके साहेबांनी मिटिंग घेतलेली. पण पावसाळ्याच्या अगोदर या रस्त्याची थोडीफार तरी डागडुजी करणं गरजेचं होतं. आता डागडुजी केली तर ती टिकू शकत नाही. रोज त्याच्यावर हजारो वाहने जातात. असा रस्ता आहे. किती वेळ लागतोय ते तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये. आता आपण पुढे आलो. पुढे आणखी एक पुढारी डॉक्टर श्रीकांत पटरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख, त्यांचं हॉस्पिटल. तिथले तुम्ही खड्डे बघा, हे तिथले खड्डे, त्यांच्या समोर हे हॉस्पिटल त्यांचं. हे बघा खड्डे. इथं दरवर्षी खड्डे असेच आहेत, हे कधी उरलेले आढळलेच नाही. हे खड्डे बघा. हे सगळेच पुढारी, सर्वपक्षीय पुढारी, तालुक्याच्या जनतेचे सेवा करणारे पुढारी, तालुक्याच्या जनतेसाठी झटणारे पुढारी, त्यांच्याच घरापुढे, दुकानापुढे, हॉस्पिटल पुढे, ऑफिसेस पुढे, म्हणजे खासदारांचं ऑफिस या रोडला आहे, आमदारांचं ऑफिस या रोडला आहे. बघा किती पाणी साचले हे खड्डे. आणि आता पुढे आलो आपण, हा शेवट चौक, पानेरी चौक, इथं माजी नगराध्यक्ष विजूभाऊ आवटी यांचं ऑफिस आहे. हे पहा इथले खड्डे पहा, हे खड्डे पहा, हे विजूभाऊंचं ऑफिस आहे. हे खड्डे पहा. हा एक मेन रोड दाखवला तुम्हाला. तालुक्यातील अनेक रस्ते घ्यायची अवस्था एकदम बेकार झाली. तर हा पुढं रोड चांगला आहे. पुढं आता आपण कचेरी बशी पोचूया. म्हणजे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की इतकं बेकार अवस्था पारनेरच्या या मुख्य रस्त्याची झालेली आहे. तालुक्याचे आमदार, तालुक्याचे खासदार यांचे ऑफिसेस या रस्त्यावरती आहे. नगराध्यक्षांचं, माजी नगराध्यक्षांचं, तालुका प्रमुखांचं, माजी उपनगराध्यक्षांचं, परत नगरसेवकांचे, हे सगळे त्यांचे घरं, दुकानं, ऑफिसेस, हॉस्पिटल इथं असतानाही काही होत नाही. तहसीलदार कार्यालयाजवळ आपण आलेलो आहे. इथून हा रस्ता चांगला आहे, पुढं खराबच असणार आहे. माझी विनंती आहे प्रशासनाला, सर्वच पुढाऱ्यांना, कृपया रस्ते दुरुस्त करा. लोकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवा, हीच विनंती आहे. आणि रस्त्यावरून एखादा जीव जाईल, एखाद्याचा अपघात होईल. बरेच अपघात झालेले असं म्हणतात, बरेच बातम्या वगैरे वाचल्या. तर या संदर्भात काळजी घ्या आणि याच्यावर लवकर कार्यवाही करा. अधिकाऱ्यांना सांगा. आता पुढं रस्ता चांगला आहे तर पुढं परत रस्ता दाखवीन. पुढं खराब असेल तर. तोपर्यंत धन्यवाद.